हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। पालकमंत्री गणेश नाईकांच्या पालघर जिल्ह्यामध्ये प्रताप सरनाईक जनता दरबार घेणार। जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सुटत असतील तर त्यात गैर काय? पक्ष आणि संघटना वाढवण्यासाठी मोकळे, सरनाईक यांचं वक्तव्य। ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, युतीबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील, भाजपचे माजी खासदार संजीव नाईक यांची प्रतिक्रिया। महायुतीच्या लोकांसोबत संघर्ष करावा लागतो, परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचं विधान। मुख्यमंत्र्यांची आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीसोबत बैठक, विधानसभा आणि नगर विधान परिषद या कामकाजाचा समितीचा मुख्यमंत्री आढावा घेणार। अनिश्चित काळासाठी कोल्हापूर विभागातून कर्नाटक राज्यामध्ये जाणाऱ्या महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द, कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटी चालकाला काळं फासल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा निर्णय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबई पालिकेसाठी मोर्चे बांधणी, चेंबूरमध्ये 26 फेब्रुवारीला कार्यक्रमांचं आयोजन, तर राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदार या ठिकाणी उपस्थित राहणार। महिला आयोग सदस्याविना महायुतीतील तिन्ही पक्षांच्या इच्छुकांची मोठी यादी, महायुतीमध्ये संघर्ष यामुळे होण्याची शक्यता, जानेवारीत कार्यकाळ संपला असताना सुद्धा निर्णय अद्याप मिळालेला नाही। मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये आजपासून पावसाचा इशारा, होळीपूर्वीच उन्हाचा चटका वाढला, राज्यातील कमाल तापमानानं आता 40°C टप्पा गाठला। पुणे पालिका परिसरामध्ये जीबीएस आजाराच्या 2 नव्या रुग्णांची नोंद, तर शहरातील एकूण रुग्णसंख्या आता 215 वर। खबरदारी म्हणून महापालिकेकडून पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता मोहीम। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारताची पाकिस्तान विरुद्ध लढत, दुबईच्या मैदानावर दोन्ही संघ भिडणार, दुपारी 2:30 वाजता सामन्याला सुरुवात होणार।